सोडू नका ना दादा, भाऊ भाऊ, सोडू नका ना. या म्हाताऱ्या आजीबाईचा आक्रोश पहा. माझं घर पाडू नका असं म्हणत ती आपल्या नवऱ्यासोबत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या विनवण्या करत असल्याचं दिसतंय. पण तरीही त्यांचं घर पाडण्यात आलं. ज्या वयात कुणाचा तरी आधार हवा असतो त्या वयात या वृद्ध दाम्पत्याचा संसार रस्त्यावर आलाय. हे सारं प्रकरण नेमकं काय आहे हेच या व्हिडिओतून पाहणार आहोत. विश्वनाथ सुतार आणि जनाबाई सुतार अशी या दाम्पत्याची नावं आहेत. ते जळगाव शहरातील गणेश नगरात एका पत्र्याच्या झोपडीत राहत होते. त्यांची झोपडी ज्या जागेवर होती ती जागा एका खासगी व्यक्तीचा प्लॉट असल्याचं सांगितलं जातंय. संबंधित प्लॉट धारक व्यक्तीच्या तक्रारीवरून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने त्यांच्या झोपडीचं अतिक्रमण काढलं. यावेळी त्या दाम्पत्याने विरोध केला. आपण राहत असलेली जागा ही महापालिकेची असल्याचा दावा विश्वनाथ सुतार यांनी केलाय. मी विश्वनाथ जगन्नाथ सुतार सबजेलच्या पाठीमागे राहतो. मी नगरपालिकेच्या जागेवर राहत असून 52 वर्षापासून राहत आहे. मला कुठलाही काही एक संबंध नसताना मला जेलमध्ये टाकलं. मी जेल भोगून आलो. आता 8-10 दिवसापूर्वी ते याला नोटीस दिली, डायरेक्ट तोडायकरता आले आणि मला घर तोडायला सुरुवात केलेली आहे. आता मी कुठे जायचं, काय करायचं, माझी पर्यायी व्यवस्था करा. मी त्यांना सांगितलं माझी पर्यायी व्यवस्था करा, मी जागा खाली करायला तयार आहे. सुतार दाम्पत्याने आम्हाला न्याय द्या असं म्हणत मदतीसाठी हात पसरले, परंतु त्यांचं कुणीही ऐकून घेतलं नाही. सरकारी आदेशाचं कारण देत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या डोक्यावरचं छत काढून घेतलं. मला योग्य तो न्याय द्यावा. मी 7-8 वर्षापासून त्रास भोगतोय. आमच्या मागे कोणीही नाही आहे. आम्ही निराधार आहोत. तरी कृपा करून मला न्याय द्यावा. न्याय नसेल मिळेल तर आम्हाला आमचं जीवन संपवणं जरुरी झालेलं आहे. आम्ही दोघंचे दोघं आत्महत्या करू एवढी माझी नम्र विनंती आहे तुम्हाला की आम्हाला न्याय द्या. घर तोडलं, मला कोणीच नाही आहे. मी याच्या दारी मी माझी आत्महत्या करील. मी नाही तर माझ्या राहत्या जागेत ते करील. मला एवढी नम्र विनंती. दादा माझ्याकडून बोलत नाही आहे. देवा परमेश्वरा तुम्हीच आहे रे. सुतार दाम्पत्य निराधार आहे. त्यांची झोपडी हटवण्यात आल्याने ते रस्त्यावर आले आहेत. आता त्यांच्या मदतीसाठी कोण पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.